मग त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणाऱ्या सदनिकेचं चौरस फुटाचं आहे जी बंधनं आहेत ती बंधनं कशा पद्धतीने आपण काढून टाकायला पाहिजे, त्याचे जे काही आणखीन जे पर्याय आहेत ते सगळ्या पर्यायांवर अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. आज तुम्ही हा विचार करू नका आता 1545 जे आहेत त्यांना 405च मिळतील, 1546 मधल्यांना वेगळा असा आहे. आपण त्यांना सगळ्यांना एकाच व्यासपीठावर कसं आणता येईल आणि ते वेळेत आणायला पाहिजे. अन्यथा परत ह्या ठिकाणी सभा घेऊन त्याचे जे काही मुंबई महानगरपालिकेचे निर्णय, सेंच्युरी मिलबरोबर सभा घेतल्यानंतर त्यांचे निर्णय, हे सगळे आपल्याला एका सभेमध्ये हे काय निर्णय घेता येणार नाही. आज आपल्याला जी प्राथमिक वस्तुस्थिती आहे आणि आपण आज कुठच्या वस्तुस्थितीमध्ये उभे आहोत हे जाणून घेण्यासाठी मी कार्यकारिणीला सांगितली होती, एक तुम्ही सभा लावा, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल. कारण का 45चं काय, 46चं काय, आणखीन अधिकारी वर्गांचं काय. तर तिसरा विषय जो आहे, दोन्ही मालक एकत्र येऊन या दोन्ही भूखंडाचा पुनर्विकास करू शकता. त्याच्यासाठी आपण या योजनेचे भागीदार आहोत. कारण का तुम्हाला तुमच्या सदनिका द्यायच्या आहेत पुनर्विकासासाठी आणि हा पुनर्विकास करायचा आहे. तर आपल्याला काय मिळेल तर त्याच्यावर अवलंबून न राहता आपण ह्या योजनेमधले एक भागीदार आहोत. कारण का आपल्याला आपल्या सदनिका द्यायच्या आहेत आणि त्या सदनिका दिल्यानंतर ह्या भूखंडावर नवीन सदनिका बांधायच्या आहेत. तर आपण पण ह्या योजनेचे सहभागीदार आहोत. त्यामुळे आपल्याला पण सहकार्य करायला लागेल की आपल्याला मिळणारं सदनिकेचं किती चौरस फुटाची सदनिका आहे, किती कॉर्पस फंड आहे, किती ट्रान्झिट कॅम्पचं रेंट असेल, कशा पद्धतीने सामायिक सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे, किती उंचीच्या इमारती असतील, 4 ते 5 प्रकारचे जे आराखडे असतात, प्लान्स असतात, लेआउट प्लान्स असतो, बिल्डिंगचा प्लान असतो, फ्लोअर प्लान असतो, युनिट प्लान असतो. त्याच्यामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा कशा पद्धतीने असतील, किती एका मजल्यावर आता तुमच्या या संपूर्ण 8 ते 9 किंवा 10 रूम्स असतील तर आता प्रत्येक नवीन योजनेमध्ये किती असतील. आजपासून आपण म्हणू की ह्याचा आरंभ झाला आणि त्याचं एक नियोजन चांगल्या पद्धतीने तुमच्या कार्यकारिणीशी सुसंगत असं तुम्ही सगळ्यांनी ठेवून आपली ही संपूर्ण ही योजना कार्यान्वित करायला पाहिजे. तर मी पुन्हा एकदा सांगतो, 1545 ची गुणांकनं अगदी नक्की झालेली आहेत. 1546 गुणांकनं आहेत की 405 किंवा 33/9 मध्ये जर आपण हा प्लॉट 4000 चौरस मीटरपेक्षाही जास्त आहे तर त्याची गुणांकनं जर दुसरा पर्याय आहे त्याच्यामध्ये गुणांकनं सगळी वेगळी असतील. आणि तिसरा जो पर्याय आहे की 1545 1546 दोन्ही मालकांनी एकत्र येऊन जर काम केलं तर त्याची गुणांकनं पण वेगळी असतील. त्या पद्धतीने आपल्या या योजना राबवल्या जातील. त्याच्यासाठी काय करायचं आहे हा आता आपला विषय आहे. त्याच्यासाठी म्हणजे जसं औषधावर आपण जसं दिसतो इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय ते औषध बनवताना काय काय वस्तू लागल्या आहेत त्या पद्धतीने ह्या सगळ्या वेळेत मिळवण्यासाठी जर पहिलं गुणांकन असेल तर तुमची संपूर्ण 950 किंवा अधिक जे काय भाडेकरू भोगवटदार आहे त्यांची एकीही महत्त्वाची आहे. 2 त्यांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे की कार्यकारिणी करते आहे ना मग आपण फक्त प्रश्न विचारायसाठीच उपस्थित राहायचं आहे असं नाही आहे. आपले प्रश्न आपण स्वतःला विचारायचे आहेत, त्याची उत्तरं कशी मिळवायची आहेत, गुंतागुंत न वाढवता कसं सुलभतेने. बऱ्याचशा स्कीम आम्ही राबवल्या आहेत, बऱ्याचशा स्कीम ह्या यशस्वी झालेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की जिथे ज्या काय स्कीम अयशस्वी झालेल्या आहेत ना त्या ठिकाणी लोक बोटं ठेवतात. मॉडर्न मिलमध्ये न सुटणारा प्रश्न अगदी शांततेने सोडवला आहे. कारण का मालक चाल ढकल आज करूया उद्या करूया. आम्ही सांगितलं की ह्या बसा काय करायचं आहे. त्यांच्या ॲग्रीमेंट आता ह्या परवाच्या दिवशी झाल्या. म्हणजे मॉडर्न मिलच्या झाल्या म्हणून सेंच्युरी मिलच्या व्हायला पाहिजे, त्यांनी सेंच्युरी मिलच्या झाल्या म्हणून बॉम्बे डँकच्या पण झाल्या म्हणून आपल्या
आपल्याला आपली योजना ही आहे, आपली आहे ती आपण करायची आहे. बाकीच्यांच्या योजना त्या त्यांच्या गुणांकनावर जातात, मेरिटवर जातात. आपल्याला चांगलं मेरिट आहे. माझं काम, जर तुम्ही माझी नेमणूक केली तर कसं कमी वेळेमध्ये जास्त काम करून आपल्याला नवीन घर कसं मिळेल हा पहिला प्रयत्न असेल. नियम, अटी, शर्ती ह्या वेळेनुसार बदल होत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला जर काय बदल करायचा असेल तर तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपलं पाऊल अगदी घट्ट असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडे, मुंबई महानगरपालिकेकडे, तुमचे जे पूर्वीचे मालक आहेत सेंचुरी मिल ह्यांच्याकडे दमदार असं पाऊल, म्हणजे आपलं म्हणणं पूर्वी दिलं असेल पण आता नवीन परिस्थितीमध्ये आपलं म्हणणं हे जायला पाहिजे. त्यांना आपल्याला हलवायला पाहिजे. ते एकीशिवाय, एकजुटीशिवाय, प्रयत्नांशिवाय होणार नाही. त्याच्यासाठीच तुम्हाला हे काम करताना चौथं म्हणजे तुम्हाला तुमच्यातले जे काय चळवळ आपण म्हणतो ना, पूर्वीची चळवळ, तसे चळवळीत भाग घेणारे तरुण असायला पाहिजेत, वयस्कर असायला पाहिजेत, की त्यांना असं वाटायला पाहिजे की 950 जणांची घरं हे आपलं कर्तव्य आहे. ऊर्जा असायला पाहिजे. म्हणजे आज इकडनं निघून गेल्यानंतर आहे ना, कोण एक वेडा आला होता, त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं, पण शासनाकडे जाऊन आपण जरी काय केलं तरी पण ज्या वेळेला तुम्ही तुमची चळवळ निर्माण कराल, म्हणजे चळवळ म्हणजे का उपोषण करायचं नाही आहे, मोर्चा काढायचा नाही आहे, अगदी आपल्याला काय करायचं आहे हे ज्या वेळेला तुम्ही नोंद कराल आणि त्याचं ज्या वेळेला वेळापत्रक बनवाल ना, त्याच वेळेला आम्ही काही प्रकल्प अगदी 36 महिन्याचे 24 महिन्यामध्ये पण पूर्ण केले. मग आजपासून तुमचं स्टॉपवॉच चालू असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टाचे वेळापत्रक तयार केल्यानंतर नक्कीच आपण आपली रेस, म्हणजे आपली जी काय धावाधावीची जी काय स्पर्धा आहे ती आपण अगदी जिंकणार. लक्षात 1, 2, 3 विषयांवर मी सांगितलेलं आहे. ज्या काय नंतर ही जी स्कीम 33(9) जाईल, 35 जाईल, किंवा आणखीन शासन बोलेल की आता हा नवीन प्रश्न पेच निर्माण झाला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा सल्ला म्हणजे अटॉर्नी जनरल, म्हणजे महाराष्ट्राचे अटॉर्नी जनरल त्यांच्याकडे ते पाठवणार की हा आता कायद्याचा पेच निर्माण झाला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सांगा. तर आम्ही सांगितलेलं आहे की आमचं निवेदन आता मार्चमध्ये ज्यावेळेला मॉनिटरी कमिटी असेल त्यावेळेला जाईल. त्यावेळेला आम्ही सांगू की बाबा वेळेत यांना निर्णय घ्यायला सांगा. मग त्याच्यासाठी जे काही पर्याय आहेत, मग काही जण तुमचे प्रश्न येतील, आपल्याला न्यायालयात जायला लागेल का, कोर्टात जायला लागेल का, शासनाकडे जायला लागेल का. बऱ्याच आपल्याला लोकांची मदत घ्यायला लागणार आहे. पण हा ज्यावेळेला 1546चा ज्यावेळेला निर्णय येईल, 1545चा ज्यावेळेला सेंचुरी मिलकडनं निर्णय येईल, त्यावेळेला ह्या दोघांना एकत्रित कसं बसून काम करायचं आहे. आज मुंबई महानगरपालिकेकडे का हा सभागृहाचा निर्णय असायला पाहिजे, कारण का हे पॉलिसी डिसिजन आहे. मग ते शासन घेत आहे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त घेत आहेत, आणखीन युडी घेत आहे. हा सगळा आपल्याला आणखीन पिक्चर एक 15-20 दिवसात, 1 महिन्यामध्ये नवीन ज्यावेळेला मॉनिटरी कमिटीची ज्यावेळेला आता सुनावणी असेल त्यावेळेला आणखीन क्लिअर होईल, कारण का त्यांनी सांगितलं आम्ही विचार करतो. तर संपूर्ण आजपर्यंतची वस्तुस्थिती ही तुमच्यासमोर मांडली आहे. आणखीन तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील ते नक्कीच विचारा. आणि ते प्रश्न, तुमचे प्रश्न असतील ते आपल्या फायद्यासाठीच असतील, कारण का आपण नेहमीच आपला फायदा बघत असतो. तर ते प्रश्न असावेत. तर प्रत्येकाने, मला वाटतं सगळे, ही जी आता पुढची वाटचाल आहे त्याच्यामध्ये सगळे, मला वाटतं सगळ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला आज एक
असं एक विनंती करतोय की असे आज इथे सभागृहामध्ये ह्या सभेमध्ये बसलेले आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये सहभागी होतील. मला वाटतं हात उंच करून सगळ्यांनी सहमती दिली पाहिजे की आता ह्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग असेल. बऱ्याच जणांनी हात उशिरा वरती गेले, म्हणजे आज आपल्याला वाटतंय की बाबा किती वर्ष आपलं चाललंय, त्याच्यामुळे हात वरती करून आता आणखीन काय होणार आहे. आणि ज्यांना स्वारस्य नसेल त्यांनी पण हात वरती करा की आम्हाला स्वारस्य नाहीच आहे. त्या घरामध्ये ही आपली सेंचुरी मी विचारलं की आता सेंचुरी मिलचा हक्क याच्यावर गेला तरी पण ते रिपेअर करतायत, तर त्यांच्या मनामध्ये आणखीन काय आहे ते पण जाणून घेऊया आपण. तर मला वाटतं सगळ्यांना स्वारस्य आहे. आपण आता पुढच्या विषयाकडे जाऊया की कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण त्याचे जरूर ते मांडावेत. पण ज्या व्यक्तीने मांडलेत म्हणून त्याला की याने हा प्रश्न कशाला मांडला असं नाही. प्रत्येकाचं मत आहे, लोकशाहीमध्ये ते मांडणं गरजेचं आहे, पण ते मांडावं, पण ते खरोखरच आपल्या ह्या सगळ्या वस्तुस्थितीला, आपल्या योजनेला पोषक असायला पाहिजे. काही गोष्टी अनवधानाने राहून जातात. सगळंच आपण जर सांगायला गेलो तर त्याच्यामध्ये 2 ते 3 सत्र लागतील की 1545, 1546, आणि मी फक्त सारांश सांगितलं आहे की आज तुमच्या मनामध्ये ते राहिलं पाहिजे की बाबा नाही आहे, की कुठेही आपल्याला धोका नाही आहे की ही स्कीम होणार आहे. फक्त प्रश्न येईल आता किती वर्ष लागतील, किती दिवस लागतील. तर त्याच्यासाठी ते जो कालावधी किती लागणार आहे तो सांगण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागेल. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मग तो पाठपुरावा करायला लागणार आहे आम्हाला. आणि त्याच्यानंतर तो कालावधी की बाबा आपलं ही योजना कुठच्या प्लॅटफॉर्मवर येऊन थांबलेली आहे आणि तिथपासून कशा पद्धतीने ते मार्गार्पण करेल हे तुम्हाला 1 महिन्यानंतर कळेल. कार्यकारिणीत त्याचे तुम्हाला जे काय मेसेज असतील की बाबा येस आम्हाला हे सगळ्या माहिती मिळालेल्या आहेत, आता आपली ही योजना अशा पद्धतीने जाईल. पण आजच्या तारखेला असं कुठेही मनामध्ये घेऊन जाऊ नका की 1545 वेगळं झालेलं आहे, 1546 वेगळं झालेलं आहे, अधिकारी वर्गांचं काय होणार. आपण ती एकत्र राबवण्याचा प्रयत्न करू. राबवली नाही तर जे काही रेग्युलेशन्स असेल त्या पद्धतीने या स्कीम राबवल्या जातील. आणि सगळ्यांचा याच्यामध्ये ह्या भूखंडावर जेवढे जे काही सदनिकाधारक आहेत त्यांना समावेश करून घेण्याचा प्रयत्न नाही आहे. आपण खरोखरच त्यांना सगळ्यांना सामावून करून घेऊ, कारण का त्याच्या बाहेर कोणीही जाऊ शकत नाही. तर मी माझं जेवढा संवाद आपल्याशी केला, मी आपला आभारी आहे. शांततेने ऐकून घेतलं. मला वाटतं की कोणालाही कंटाळा आला नसेल. काही वेळेला वक्ता बोलत असतो आणि काही सभागृहामधले प्रेक्षक कंटाळा आला म्हणून आपण बोलतो ना की एक 5 मिनिटाची डुलकी घेऊया. तसे डुलकी सभेमध्ये पुनर्वसनाच्या ज्या काही योजना असतात त्या सभेमध्ये मला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मला अनुभव नाही की एवढ्या प्रेक्षक वर्गामध्ये बोलणं, त्यांच्या नजरेला नजर देणं, त्यांचे चेहऱ्यावरचे भाव टिपणं. आपण ज्या वेळेला गणेशोत्सवामध्ये किंवा शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असते ना, त्यावेळेला ना आपण निबंध येतो, भाषण वाचून येतो आणि ते मध्येच असं डळमळीत विसरतो. पण आज आम्हाला ना आज तुमच्याकडे 1000 किंवा 1500, एक 2-2, 3-3, 5-5 हजार जरी प्रेक्षक वर्ग असला तरी आज आम्हाला वाटतं की नाही आम्ही 1 to 1 बोलू शकतो. तर ते देवाचे आभार मानायला पाहिजे आणि तुम्ही दिलेली संधी आहे. तर मी माझं हे जे आहे संवाद इथे संपवतो. तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्याकडनं काय माहिती असेल तर ती जर मिळाल्यानंतर त्याच्यापेक्षाही जास्त चांगल्याप्रमाणे आपण ही योजना पुढच्या वेळेला मला वाटतं स्टेडियमच असायला पाहिजे, कारण का मला ना अशी चौफेर अशी नजर फिरवायला लागते. तर पुढच्या वेळेला आपण सांगू की अगदी चांगल्या अशा हे वातावरण चांगलं आहे, पण प्रेक्षक किंवा जे रहिवासी आहेत, भाडेकरू आहेत, भोगवतदार आहेत, येणाऱ्या नियोजित संस्थेचे सभासद असतील,
सगळे कुटुंबातील सगळे उपस्थित राहायला पाहिजे. काही जणांचं असं असतं की फक्त प्रिन्सिपल टेनंटच असायला पाहिजे, आणखीन ते ऑक्युपायरच असायला पाहिजे. नाही, ही योजना कुटुंबासाठी आहे. मग त्या कुटुंब प्रमुख असेल, कुटुंबातील तरुण व्यक्ती असेल, ह्या सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. पण कुठेही योजनेचा आपण बोलतो ना फियास्को होऊ नये ह्याची प्रत्येकाने काळजी घेतली. अन्यथा एवढी वर्ष गेली, आणखीन जे तरुण आहेत ते अगदी रिटायरमेंटपर्यंत येतील आणि ते रिटायरमेंटनंतर वयस्कर होतील आणि मग त्यांची जागा त्यांची मुलं घेतील. आपल्याला ठरवून जायचं आहे की ह्या वर्ष 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये ह्या ठिकाणी नवीन इमारती झाल्या पाहिजेत, पण शेजारच्या गोपाळनगरसारख्या नकोत. कारण का किती कोणत आहे, त्या ठिकाणी पण माझा सहभाग होता. पण परिस्थिती कशी आहे ती तुम्ही पण जाणली असेल. आता नवीन विकासक आणला आहे कोणतरी, 350 जणांना अजूनही घरं मिळायची आहेत. पण आपल्या इकडे 1 ते 950 जी घरं आहेत त्या सगळ्यांना सदनिका मिळतात. मी कोणी देव नाही, मी कोणी नेता नाही, मी तुमच्यासारखाच सामान्य आहे. जी दुःख आपण आता 180मध्ये, तुम्हाला जरी उद्या 180चं घर आहे त्याच्यापेक्षाही जास्त घर जर मिळालं 685 किंवा 610, 585, पण तुमच्या घरामध्ये आज जे सामान आहे ना ते मोठ्या घरात पण ते सामावणार नाही. अशा पद्धतीने आपण ना प्रत्येक 180 घरामध्ये आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. अहो, तुम्ही 180मध्ये 120मध्ये राहत होता, तर आता तुम्हाला 405मध्ये, 450मध्ये, 510मध्ये, 585मध्ये पण तुमचं सामान राहत नाही. ती अजब जादू आहे. तर 180मध्ये तुम्ही 2 पिढ्या संसार केले असतील. पण आता जी गरज आहे ती अगदी चांगलं घर मिळण्याचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. नक्कीच जी वस्तुस्थिती 7 जानेवारी 2025ला निर्माण झाली ती तुमच्या पथ्यावर पडायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण जोरदार असे प्रयत्न करायला पाहिजे. एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 3 ते 4 हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर ही किती प्रकारे होऊ शकते. तर भाडे पट्टेदार म्हणून तुम्ही म्हणजे लेझी म्हणून तुम्हाला लीज म्हणून देऊ शकतात. तुमच्या संस्थेला ती ओनरशिप करून देऊ शकतात. तर हे 2 प्रकारे तुमचं हस्तांतरण होईल. पण आजच्या तारखेला हे सर्वस्वी मालकांवर अवलंबून आहे. म्हणजे आज आपण मनात धरून ठेवलं पाहिजे की आम्हाला ही संपूर्ण जमीन लीज दिली जाईल आमच्या संस्थेला. आणि ती लीज जरी दिली असेल तरी ती परपेच्युअल म्हणजे ती कायमस्वरूपी 30 मुंबई महानगरपालिका ती 30 वर्षांनी रिन्यू करत असते. आणि ह्या ठिकाणी ज्या वेळेला आपण करार करणार 1545मधली जी काही लोक किंवा संस्था असेल तर त्याच्यासाठी आपण ती परपेच्युअल लीज म्हणजे सातत्याने मिळणारा भाडेपट्टा तुम्हाला मिळणार. तर ह्या तरतुदी आहेत. त्या तरतुदी आपल्याला ज्या वेळेला आपण ॲग्रीमेंट करणार आहोत, ज्यावेळेला तुमच्या परमनंट अल्टरनेट अकोमोडेशनच्या ॲग्रीमेंट होतील त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अटी शर्ती ही जी बंधनं आपल्याला लिहून घ्यायला लागतील. तिसरा प्रश्न जो आहे कायद्याने घालून दिलेली बंधने व अडचणी भाडेकरूंना जमीन हस्तांतरित होण्यास कोणते कायदेशीर अडथळे. मला वाटतं काही अडथळे नाहीच आहेत. कायदा अगदी क्लिअर आहे. 45 हो 45 आणि 45साठी पण ते मालक आहेत. ते आपण ज्या वेळेला तर त्यांच्याशी ज्या वेळेला बसणार आहोत की बाबा आम्हाला आमच्या संस्थेला हा संपूर्ण भूखंड हा तुम्ही जर मालकी हक्काने देत असाल तर त्या पद्धतीने कन्व्हेन्स होईल. म्हणजे तुमचं खरेदी कर किंवा विक्री खत होईल. कन्व्हेन्स त्याला कुठेही पैसे लागणार नाही. आणि इकडे मुंबई महानगरपालिकेचं आहे ते लीज डीड होईल. कारण का त्या ठिकाणी त्यांची सेक्शन 92 खाली तरतूद नाही आहे. ते फक्त भाडेपट्ट्यानेच देऊ शकतात. तर हे 3 प्रश्न आहेत. आता सरांचा जो काय प्रश्न आहे त्यांचे फक्त प्रत्येकाने नाव सांगा म्हणजे इकडे नमूद करून घेता येईल.
1 महिन्याला मीटिंग झाली पाहिजे. हॅलो, मगाशी मी सांगितलं की ज्या वेळेला आपण एखादी योजना किंवा काम ज्या वेळेला करतो त्यावेळेला नियोजन असायला पाहिजे. आणि नक्कीच जी कार्यकारिणी असेल त्यांच्याकडे जो माईक आहे ना, तो माईक समोरचा माईक बंद करा. त्याच्यामुळे माईक बंद कर. झाला बंद. बंद कर ना खाल. धन्यवाद गायकवाड साहेब. हे नेहमी प्रश्न असतात. गायकवाड साहेबांनी विचारलं म्हणून काय त्यांची चूक आहे अशी नाही आहे. काही जण त्याला म्हणतात लष्कराच्या भाकऱ्या. कार्यकारिणीला त्या दिवशी पण मी बोलवलं रात्री. म्हणलं मला वेळ 10च्या नंतर आहे तर यायला पाहिजे, यायलाच पाहिजे, कारण का लोकांचं प्रतिनिधित्व करताय आपण. आज ह्या प्रश्नाला किंवा ह्या संपूर्ण याच्यावर आपण एक पूर्णविराम देऊया. आणि आता ज्यावेळेला खरोखरच परिस्थिती आली त्यावेळेला कार्यकारिणीला जाग आली किंवा सभासदांना जाग आली नाही. आज मी सांगितलं ना, मगाशीच सांगितलं मी, स्टॉप वॉच आजपासून चालू करा. आपण त्यांना सांगू की कार्यकारिणीला की बाबा मीटिंग घ्या. कशी मीटिंग असते? कोर कमिटी असते. कोर कमिटीनंतर कार्यकारिणी असते, कारण का 950 जण आहेत. मी त्यांचं नियोजन कसं सांगेन? मी मगाशी सांगितलं तरुण मुलांनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. पहिल्याही प्रश्नाचं उत्तर देतो, मीटिंग येस. आपल्याला सहकारी निर्माण संस्थांचा कायदा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करायचं आहे. कारण का आपली जे सभासद आहेत ना किंवा भाडेकरू आहेत ते आपल्याला त्या पद्धतीने प्रश्न विचारत आहेत की तुमचं व्यवस्थापन कसं असेल. तर त्या व्यवस्थापनावरचा हा पहिला प्रश्न आहे. तर याच्या पुढचं व्यवस्थापन कशा पद्धतीने, मी सांगितलं की 3 टप्प्यामध्ये काम करायचं, तर व्यवस्थापन असायलाच पाहिजे. मग ते व्यवस्थापन करताना किती जण असायला पाहिजेत? नुसत्या कमिटीवर येऊन नाव आपलं कमिटीवरचं आहे की बाबा, पण प्रत्यक्षात काम करायसाठी मी सगळ्या कुटुंबाला सांगितलं हे जे प्रश्न आहेत ना, म्हणून मी सांगितलं की कुटुंबाची पुनर्वसन योजना आहे. मग ती मिल कामगारांच्या अखत्यारीमध्ये होत असतील किंवा आता मुंबई महानगरपालिकेच्या नियमाने होत असतील, तर कार्यकारिणीच्या महिन्यातनं आत्ताच्या वस्तुस्थितीमध्ये 2 सभा व्हायला पाहिजेत. मग त्याचं नियोजन कसं करायचं, कारण का ही सभा आज नियोजित करायची, आयोजित करायची आहे, तर त्याच्यासाठी निधी पाहिजे. आज लाऊडस्पीकर जरी ठेवला, ताडपत्री जरी घालायची आहे, तो जो मंडपवाला आहे तो स्वेच्छेने देत असेल तुम्हाला, चला सेंचुरी मिलमध्ये आम्हाला ह्या ठिकाणी, तर निधी तर पाहिजे ना. आजपर्यंत त्या दिवशी सुनावणीसाठी आलेत, तर त्यांनी काय वाउचर मला वाटतं दिलं नसेल की बाबा आम्ही आता ट्रेननी गेलो. तर हा प्रश्न आजपासून नियोजन कसं करायचं ते आपण यांना सांगू की सभा कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं की मगाशी त्यांना विचारून घेतलं की ही जी तुमची सर्वसाधारण सभा किती वर्षांनी लागली. ते म्हणतात की परब साहेब 10 वर्षानंतर लागली असेल, कारण का सर जे होते त्यावेळेला इसवलकर सर आमच्या ह्या मीटिंग्स घ्यायचे. मी बोललो नो, आता तुम्हाला ना सगळ्यांना याच्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा जे काय आपल्या इमारती आहेत त्या इमारतीमध्ये असलेले नोटीस बोर्ड्स असतील, व्हॉट्सअप असेल, फक्त एवढंच निवेदन आहे, वाढदिवस, गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, कोणाचा सत्कार काय त्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसून फक्त आणि फक्त 1545, 1546 सेंचुरी आणि MCGM आणि ज्या काय माहिती ज्या गोळा होतील
तुमच्याकडच्या असतील, आमच्याकडच्या असतील, दैनिक वृत्तपत्रामध्ये असतील. काही जण आल्यात तसे छापतात की 1 महिन्याचं भाडं थकीत राहिलं तर डेव्हलपरला काढता येतं. बरेचसे असे येतात. मग आम्हाला प्रश्न विचारला, काय काढता येतं का? तर मला तसं काढता येत नाही. तर कट शॉर्ट यापुढे मीटिंग्स होतील. मगाशीच सांगितलं माझ्या संभाषणामध्ये की ज्या काय गोष्टी 1 महिन्याचा कालावधी दिला, 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला उत्तरं आली असतील तरी लोकांसमोर येणार आहे, आली नसतील तरी पण लोकांसमोर येणार आहे. आणि त्याचं स्वरूप मगाशी मी सांगितलं की संपूर्ण व्यासपीठाच्या संपूर्ण जसा आपला क्रिकेटचा सामना होतो ना, आम्ही जांभोरी मैदानावर यायचो, मध्ये क्रिकेटचा सामना आणि चारही बाजूनी सगळे प्रेक्षक वर्ग, तसे आज आपले भाडेकरू आहेत ना, हे संपूर्ण असे नजरे फनेलमध्ये आले पाहिजेत. बरोबर आहे. तर पुढच्या वेळेला खरोखरच इकडे फक्त 950 नाही, इकडे फक्त 300च खुर्च्या दिसत आहेत. इकडे खरं म्हणजे 900च्या 900 खुर्च्या भरल्या पाहिजेत, 950, आणि त्या भरतील. पुढची मीटिंग ही पण कन्वे होईल. त्याच्यासाठी जे काही आणखीन विषय असतील त्या विषयामध्ये वर्गणीचा पण विषय मी सांगेन ठेवा, का जेणेकरून प्रत्येकाच्या हातात चहाचा कप पण दिसला पाहिजे. समोसा देण्याची पद्धत असते, बॉक्स देण्याची पद्धत असते. मग आपल्याच पैसा आपण वापरायचा. इथे कोण डेव्हलपर नाही, आपणच डेव्हलपर. म्हणजे चंद्रशेखर प्रभू सांगतात ना, सेल्फ डेव्हलपमेंट ही जर करायची जर वेळ आली तर प्रत्येकाचा सहभाग आणि त्याबरोबर सहभागाबरोबर जे काय लागणारा जो खर्च आहे त्या खर्चासाठीची तरतूदच करायला पाहिजे. तर मीटिंग होईल, वेळोवेळी अगदी अपडेट्स दिले जातील, म्हणजे जेणेकरून कुठचाच प्रश्न आणि शंका अशा राहणार नाहीत. गायकवाड साहेब, सगळ्यांनी मगाशी मी सांगितलं म्हणून सांगितलं की तुमच्या सगळ्यांचा सहभाग पाहिजे. नुसता कार्यकारिणीचा आहे किंवा तुमच्या ह्या समोर बसलेल्या त्याच्यामध्ये जे खरोखरच हिरिरीने भाग घेणारे आहेत अशा व्यक्तींचा नाही आहे. ही आपली स्कीम आहे. हातघाईवर न येता विचारांची देवाणघेवाण घ्या. कोणी एखाद्याने प्रश्न विचारला म्हणून तो वाईट आहे किंवा त्यांनी हा प्रश्न विचारता कामा नये. नाही, सगळ्यांनाच तेवढंच वेळेचं बंधन आहे आणि प्रत्येकाला प्रश्न विचारायचा हक्क आहे. आम्ही ज्यावेळेला रिडेव्हलपमेंटच्या योजना राबवतो, आम्ही पहिल्या आधी आमच्या भगिनींसाठी स्वयंपाक घर कसं असायला पाहिजे, किचन प्लॅटफॉर्म कसा असायला पाहिजे, विंडो कशी असायला पाहिजे, किचन कुठे असायला पाहिजे, पूर्वेला असायला पाहिजे. नाहीतर आमच्या भगिनी आहेत ना, जेवण करून करून हॉटेलाचा कसा असतो पश्चिमेला असतो, ते काय करतात की जसा आमचा व्यवसाय वाढण्यासाठी जेवढे पदार्थ बनवतात तेवढे जायला पाहिजेत. म्हणजे ही जी वास्तुशास्त्राप्रमाणे आहे तसा जर किचन केला तर आपली घरची आई बहीण सगळे आपले जेवणच करतायत आणि आपण खातो तरी समाधान नाही. म्हणजे स्वयंपाकगृह कसं असायला पाहिजे, जेवढं बनवलं तेवढं खाऊन आपलं कुटुंब तृप्त असायला पाहिजे. मी छोटे छोटे चुटकुले नंतर सांगेन, पुढच्या सभेमध्ये आणखीन मजा येईल. म्हणजे आपलं घर केव्हा होईल त्याच्यापेक्षा कसं मनोरंजन आणि त्या मनोरंजनामधनं कशी योजना राबवून ह्याच पटांगणामध्ये तुमच्यासाठी एक सभागृह असेल तर 950 सभागृहाची अट आपण टाकली पाहिजे. 950 सभासदांना सामावून घेण्यात एवढं सभागृह आपल्या योजनेमध्ये मुंबई महानगरपालिकेने दिलं पाहिजे किंवा सेंच्युरीने दिलं पाहिजे किंवा जो विकासक येईल त्याने दिलं पाहिजे. आपण नंतरचा भाग आहे. आपल्यासमोरचा प्रश्न आहे 405, मग 585, 610, आणखीन 500 चौरस फुटाच्या घरामधले कसं आहे. पहिला प्रश्न होता मीटिंग्स म्हणजे सभा वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत, होतील आणि त्या पद्धतीने आपण त्याची आखणी नियोजन करू आणि त्या पद्धतीने आणि ते विषय कसे असतील. आम्ही पहिल्या दिवसाने सांगितलं की उद्याच्या सभेचे विषय हे लोकांसमोर पहिले ठेवायला पाहिजे, नाहीतर संपूर्ण सभा ही भरकटली जाते. रात्री 10-11 वाजले तरी सभा संपणार नाही. धन्यवाद गायकवाड साहेब. पुढचा प्रश्न. तो